प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 या सिनेमानं तब्बल 100 कोटींचा गल्ला कमवला। सिनेमाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी देऊळबंद 2 च्या टीमनं सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते। दरम्यान हे यश माझं नाही तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचा अशी भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली। आजचा दिवस मैत्रीचा आहे, आजचा दिवस उत्सवाचा, आजचा दिवस सोहळ्याचा आहे आणि आजचा दिवस प्रचंड खास आहे। आत्ताच पाणी प्यायलात बघा, कारण आता हे आनंद आहे। आजचा दिवस सगळ्या मित्रांचा दिवस आहे, आजचा दिवस मराठी सिनेमा दिवस आहे। किती आनंद होतो काय सांगायला बद्दल? म्हणजे मित्रा श्रेयश या दिवसासाठी काम करतो ना रे, या दिवसासाठी काम करतो आणि मला आनंद काय आहे, आज माझ्या या सोहळ्यात कलाकारांचा सत्कार झाला, ॲक्टर ॲक्ट्रेस नाही, माझ्या टेक्निशियनचा सत्कार झाला आणि माझा बाकीचा एकही कलाकार नाराज नव्हता, सगळे आनंदी होते। बाहेर स्टँडी लावल्या त्या पण टेक्निशियनच्या होत्या, ते खरे यशाचे मानकरी, ते खरे हिरो। आणि कारण यांनी सगळ्यात जास्त माझ्या शिव्या खाल्ल्या, त्यांच्यामुळं हा दिवस पाहिला, त्यामुळं हा दिवस खूप महत्त्वाचा होता। आणि आज 100 कोटी सगळीकडे फिरलात, पण आनंद आज वाटतो आज जरा श्वास आता आहे का? आज आहे बघा, आज भागवत एकादशी आहे। एकादशीच्या दिवशी हा सोहळा होतोय संपन्न। एकादशीच्या वेळी माझा उपवास असतो, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, खरा उपवास असतो। एकादशी दुप्पट खाशी असा उपवास नसतो आणि तरीही दमल्यासारखं किंवा भूक लागली आहे, कुठं काय असं थकवा काही जाणवत नाही आहे, कारण हा सोहळाच इतका सुंदर आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना, मेहनतीला, कष्टांना फळ म्हणजे मिळालेलं आहे, ते साजरं करण्याचा दिवस आहे। तर खूप छान वाटतंय हे यश या सगळ्यांबरोबर, तुमच्या सगळ्यांबरोबर साजरं करताना खरंच खूप छान वाटतंय, कारण हे फक्त आमच्या दोघांचं यश नाही आहे, हे चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं यश आहे, हे चित्रपटसृष्टीचं यश आहे, हे तुम्हा सगळ्या पत्रकारांचं सुद्धा यश आहे। करेक्ट आहे का माहिती आहे का? बघ इथं लिहिले पुढारी, तू आहे श्रेयश, तुम्ही कधी आला रे कॅमेऱ्याच्या पुढं? आत्ता ही कॅमेरा बघ ना, आम्ही दोघं दिसतोय, माईक दिसतोय, पण या 100 कोटीत तुझा वाटा आहे रे मित्रा, याचा वाटा आहे। कारण आम्ही कोण आहे असे, आम्ही सेलिब्रिटी, ही कोण आहे, कोण होतं माझ्या सिनेमात, कोण आहेत कैलासवाणी? तुम्ही घरचा सिनेमा असल्यासारखा प्रमोट केला रे। तुम्ही त्या अक्कलकोटच्या मंदिरात तू काय पोटतिडकीने बोलत होता, मी कसं विसरेल? आपण वेगळ्या बाजूला येऊन त्या स्वामी समर्थ नावाखाली थांबलो होतो, घामाघूम होतास तू, घामाघूम आम्ही दोघं, पण यार त्या दिवसात जादू होती। तुम्ही हा सिनेमा नेला घराघरात, उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्यावेळी वाचतील, श्रेयश तुझा वाटा असेल, तुझ्या खात्यावर पुण्य जमा होणार आहे। मोहन काका, खऱ्या अर्थानं मी आज फक्त 2 प्रश्न विचारणार आहे। हे अभूतपूर्व आनंदाचा सोहळा आहे का? आज सगळेच कलाकार एकत्र आहेत, हा मराठी सिनेमाचा सोहळा, फक्त देऊळबंद सिनेमाचा सोहळा नाही आहे। किती आनंद होतो तुम्हाला? माझ्या आयुष्याचा उच्चांक आहे, आनंदाचा उच्चांक आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात असं परत कधी होणार नाही। एक नशीब दिलं होतं आणि मला खूप आनंद आहे आणि मला माझा अभिमान वाटायला। पण स्वामींसाठी काही पण असं तुम्ही नेहमी म्हटलात, त्यांनी तुमच्याकडून करून घेतलं आणि आज 100 कोटी त्यांनी करून घेतलं, स्वामींनी करून घेतलं आणि मला भूमिका करायला मिळाली, हेच माझं भाग्य आहे। ते अर्थात इथे लिहिलं असतं ना, चालतं, माझे पाय जमिनीवर राहत एवढीच माझी इच्छा आहे। मोहन काका, खूप खूप धन्यवाद ही भूमिका करण्यावर, थँक्यू सो मच। ते बघू शकता एकंदर आज मोहन काका इकडे आहेत, सगळेच कलाकार इकडे आलेत, हे सगळे कलाकार आज जबरदस्त इकडे एकत्र येऊन आज हा सोहळा साजरा करताना पाहताना, आणि तीच गोष्ट आपण पाहू शकतो, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा सगळ्या कलाकारांचा आहे। काय सांगशील सोहळ्याबद्दल? एकच प्रश्न आहे, किती आनंद आहे? हा खरंच खऱ्या अर्थाने आनंदाचा सोहळा आहे आणि ही पूर्णपणे स्वामींची कृपा आहे।
आणि प्रवीण तरडेनी आज मराठी सिनेमासाठी एक मस्त बेंचमार्क तयार केलेला आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे, कौतुकाची बाब आहे, हा अभिमानाचा क्षण आहे. पण ते आता मराठी सिनेमासृष्टीतल्या अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर मोठी जबाबदारी आली आहे, कारण आता हा इतिहास पुढे घेऊन जायचा आहे. त्याकरता तेवढे शर्तीचे प्रयत्न असणार आहेत. पण खरंच मनापासून धन्यवाद प्रवीण. खूप अभिमान वाटतो, कौतुक वाटतं, सगळंच ऊर भरून आलं आहे. कारण एक आशेचा किरण असा मस्त अशी छान आशेच्या किरणाचा झोत पडला आहे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि स्वामींच्या कृपेने आता हा सिलसिला पुढे चालू राहील. प्रश्न विचारा, आज सगळे दिग्दर्शक होते, आजचा आनंद फक्त एकट्या प्रवीण तरडेंचा नाही, सगळ्या दिग्दर्शकांचा आहे. मराठी सिनेमाचा किती आनंद सोडला? सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. मराठी सिनेमाला हे मिळालेलं यश बघून प्रचंड आनंद होतोय. ज्या क्षणाची मी मराठी कलाकार म्हणून वाट बघत होतो, मग तो माझ्या चित्रपटाचा असा काहीतरी सोहळा व्हावा म्हणून नाही, कुठलाही मराठी चित्रपट चालावा हे जे स्वप्न होतं ते या निमित्ताने पूर्ण झालं. आणि दुसरी गोष्ट, प्रवीणचा सिनेमा आहे की जो माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे, खूप नाटकातनं एकत्र कामं केली आहेत, एकत्र सुरुवात केली आहे, त्याच्या सिनेमाला हे यश मिळतं आहे. असं मराठी आणि प्रवीण असं दोन्ही एकत्र आल्यामुळे प्रचंड आनंद आहे, खूप अभिमान. आपल्यासोबत निर्माण शोधात सर, प्राऊड डे, आनंद सोहळा आणि सगळे कलाकार एकत्र. नाही, फार आज आनंदाचा क्षण आहे की आज देऊळबंदने जो 100 कोटीचा टप्पा पार करून आज 52 का 53 दिवशी आपला सिनेमा चालू आहे, याचा खूप आनंद वाटतो. कारण ही अचिव्हमेंट स्वामी सेवेमुळे झालेली आहेत आणि स्वामींचं वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत. अनेक संकटाला माणूस तोंड देतो, जी निगेटिव्हिटी आहे ती या सिनेमाने घालवली आहेत आणि त्याच्यामुळं मला खूप आज आनंद वाटतो की आज हे सर्व आज इथं लोक आलेत आणि जे प्रेक्षकांनी आज आपल्यावर भरभरून प्रतिसाद दिला या सिनेमाला, या रूट लेवलला आम्ही फिरल्यामुळं, तर मी सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आज व्यक्त करत असताना आपल्यासोबत तेजस्विनी पंडित सुद्धा आहे. तेजताई, हे फक्त आजचा सोहळा आनंदाचा आहे. आज सगळे दिग्दर्शक होते, अभिमान वाटतोय 100 कोटी बघून मराठी सिनेमाचा? प्रचंड अभिमान वाटतोय. प्रवीण तरडे ह्याचा खूप अभिमान वाटतोय, संपूर्ण टीमचा, खूप देऊळबंद 2च्या संपूर्ण टीमचा अभिनंदन वाटतंय. कारण काय आहे, एकतर हे खूप दुर्मिळ आहे रे मराठी सिनेमामध्ये होणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं सेलिब्रेशन, म्हणजे अख्खी इंडस्ट्री आज इकडे अवतरलेली आहे. त्याचं कारणच हे की आम्हाला खूप अभिमान आहे त्या माणसाचा आणि या संपूर्ण चित्रपटाचा सुद्धा. मला असं वाटतं की प्रवीण दादा हा एकमेव दिग्दर्शक आहे ज्यांनी बॅक टू बॅक एवढे हिट्स दिलेले आहेत, तर त्यामुळे ही डिझर्व्स दिस अपलॉज. म्हणजे खरंच खूप मनापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी ही जी काय म्हणत आपण 100 कोटीचं एक श्री गणेशा केलेला आहे, तसं बॅक टू बॅक आता इंडस्ट्रीमध्ये आणखी होत जाऊ देत आणि चांगले चांगले दिग्दर्शक येऊ देत, त्यांनी 100 कोटी कमवू देत. मराठी सिनेमाला खरंच म्हणजे खूप मनापासून प्रेक्षकांचं प्रेम मिळू देत अशी अपेक्षा करतो. आणि मी संपूर्ण म्हणजे एकदाच मी स्वतः स्वामी बघतोय आणि मला इतकं छान वाटलं की स्वामी इतके छान पाठीशी उभे राहिले या सगळ्यांच्या मागे. बघू शकता, आनंद सोहळा आणि आनंद सोहळा यासाठी आहे कारण एक खूप सुंदर वाक्य आहे, गोष्ट मोठी 100 कोटी. एवढंच बस झालं ना. निखिल चव्हाण, श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, पुणे.